कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुठी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आजचा व्हिडिओ जरा स्पेशल आहे आणि तेवढाच भक्तिमय देखील। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या श्रावण स्पेशल व्हिडिओला। तर मंडळी, यावर्षी जवळजवळ 71 वर्षांनंतर श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारी झाली आहे। देवाधिदेव महादेवाची आराधना भाविक वर्षभरच करत असतात, पण महादेवाला श्रावण महिना हा जरा जास्तच प्रिय मानला जातो। या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजापाठ केली जाते आणि यंदा तब्बल 71 वर्षांनंतर हा दुर्मिळ योग आलेला आपल्याला पाहायला मिळतो। या वर्षीच्या श्रावणाची सुरुवात व शेवट हे सोमवारीच होणार आहे व त्यासाठीच आम्ही श्रावणातल्या या पहिल्या सोमवारी महादेवाचे दर्शन घ्यायला येऊन पोचलो सासवडमधील संगमेश्वर या मंदिरात। संगमेश्वर हे मंदिर पुण्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी आहे। हे मंदिर सासवड एसटी स्टँडपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आपण स्वतःची बाईक किंवा कारच्या माध्यमातून देखील इथे येऊ शकता, किंवा जर तुम्ही एसटी किंवा बसने आला असताल तर सासवड एसटी स्टँडपासून इथे येण्यासाठी प्रायव्हेट ऑटो देखील मिळून जातील। या ठिकाणी गाडी पार्क करून आपण चालत या लोखंडी पुलावरून डायरेक्ट मंदिरापर्यंत जाऊन पोहोचतो। हे मंदिर कऱ्हा आणि चांबळी म्हणजेच भोगवती या 2 नद्यांच्या संगमावर वसलेलं एक सुंदर असं प्राचीन मंदिर आहे। कऱ्हा आणि चांबळी या 2 नद्यांच्या संगमावर हे मंदिर विसावलेलं असल्यामुळे या मंदिराचे नाव संगमेश्वर असे पडले। दगडी पायऱ्या चढून वरती आल्यावर मुख्य दरवाजासमोर प्रथम आपल्याला या नंदीचे दर्शन होते। याची अवस्था जरा भग्न स्वरूपात झालेली दिसते। त्यानंतर या पायऱ्या खाली उतरून आपण प्रवेश करतो प्रथम सभा मंडपात। हा सभा मंडप एकूण 30 खांबावर तोडून उभा असलेला आपल्याला दिसतो। इथे प्रवेश केल्याबरोबर आपल्याला स्थापत्यकलेचा हा सुंदर देखावा पाहून मन प्रसन्न होते। या सभा मंडपाच्या मध्यभागी आणखी एका नंदीचे दर्शन होते। खूप मोठ्या आकाराचा हा नंदी आणि त्याचे ते कोरीव नक्षीकाम म्हणजे खरंच अचंबित करणारे आहे। यानंतर आपण प्रवेश करतो तो म्हणजे मध्य सभा मंडपात। त्याच्या डाव्या बाजूला गणपती तर उजव्या बाजूला बजरंगबली हनुमानाचे दर्शन होते। प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला गणपती बाप्पा तर खालच्या बाजूला कलीचे दर्शन होते। त्यानंतर तिथून आपण डायरेक्ट प्रवेश करतो तो म्हणजे मुख्य सभा मंडपात। इथे आल्यावर समोरच आपल्याला मध्यभागी कासव दिसते। तसेच त्यानंतर गाभाऱ्यात पोहोचण्यासाठी या ठिकाणी छोटे छोटे आणखी 2 प्रवेशद्वार दिसतात। मुख्य प्रवेशद्वार सोडून एक डाव्या बाजूने आणि एक उजव्या साईडला असे 2 प्रवेशद्वार आणखी आपल्याला या ठिकाणी दिसतात। या ठिकाणापासून बाहेर पाहिले तर आपल्याला असे जाणवते की बाहेरील सभामंडपातील नंदी जणू आतमध्येच डोकावून पाहत आहे, अशी त्याची रचनाच केली गेली आहे।
तसेच मंदिराची रचना, नक्षीकाम, आतमधील बारकाईने केलेले दगडी कोरीव शिल्पकाम पाहून असा मनात विचार येतो की आत्ताच्या या आधुनिक युगात खरंच हे शक्य तरी होईल? या ठिकाणापासून आपण डायरेक्ट प्रवेश करतो तो म्हणजे मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात. इथे आपल्याला महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. गाभाऱ्यामध्ये एका वेळी 4 ते 5 माणसे आरामात दर्शन घेऊ शकतील अशी याची रचना आहे. गाभाऱ्यातील वातावरण हे खूप शांत आणि प्रसन्न वाटेल असेच आहे. दगडी बांधकाम असल्यामुळे थंडपणाही तेवढाच जाणवतो. मंदिराच्या वरील गाभाऱ्याची रचना षटकोनाकृती असल्याचे भासते. तसेच गाभाऱ्यात तिन्ही बाजूने मंदिराकृती देवळ्यांची कलाकृती साकारलेली आपल्याला दिसते. श्रावण महिन्याच्या सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी दिसते. त्यामुळे लाईनला लागून दर्शन घ्यावे लागते. मंदिराच्या बाहेरील आवारात आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला 2 मोठ्या दगडी दीपमाळा दिसतात. 200 ते 250 असे दिवे एक सोबत लावता यावेत अशी यांची रचना केलेली आहे. आणि त्रिपुरी पौर्णिमेला या संपूर्ण दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात. एका बाजूला दीपमाळेच्या शेजारी एक तुळशी वृंदावन असलेले आपल्याला दिसते. या वृंदावनाची रचना ही अशी केलेली आहे की जर आपण वरून तुळशीला पाणी घातले तर ते थेट या मध्यभागी असणाऱ्या पिंडीवरून पडते व जलाभिषेक घडून येतो. संगमेश्वर हे मंदिर पांडवकालीन असून त्याची निर्मिती जवळजवळ 700 वर्षांपूर्वी झालेली आहे. तरी देखील हे मंदिर आजतागायत जसेच्या तसे उभे असल्याने आपल्याला पाहायला मिळते. हे मंदिर प्राचीन स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण देखील आहे. त्याच्यावर कोरलेले कोरीव नक्षीकाम व शिल्पकाम पाहून मनाला खरंच खूप प्रसन्न आणि आनंददायीच वाटतं. या मंदिरात आल्यावर आपल्याला खूप शांततामय वाटते. मंदिराच्या उजव्या बाजूला कऱ्हा नदीचा घाट आहे. त्याला कऱ्हा घाट असे देखील म्हटले जाते. तसेच इथून खाली चालत गेल्यावर आपल्याला आणखी 2 मंदिरे दिसतात.
त्यापैकी एक मंदिर आहे खडकेश्वराचे आणि दुसरे आहे ओंकारेश्वराचे। या दोन्ही मंदिरांसमोर देखील आपल्याला नंदींची स्थापना झालेली दिसते। तसेच पावसाळ्यात जर खूप जास्त पाऊस झाला तर हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते। आता देखील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते। व हे खडकेश्वराचे मंदिर आतमध्ये पूर्ण पाण्याने भरलेले दिसत आहे। या ठिकाणचे वातावरण हे खूप नैसर्गिक आणि भक्तिमय असेच आहे, त्यामुळे प्रसन्नतेचा अनमोल असा ठेवा या ठिकाणी जाणवतो। मंदिराच्या परिसरात खूप साऱ्या फुलझाडांची लागवड केलेली आपल्याला दिसते। तसेच इथे येऊन बसण्यासाठी मंदिराच्या कडेने बाग देखील अवेलेबल आहेत। या पुरातन शिवमंदिरातील वास्तूंचा ठेवा हा खरंच खूप ऐतिहासिक आणि विश्वसनीय आहे। दर्शन घेऊन आम्ही निघालो रिटर्न। पण मंडळी, तुम्ही देखील कधीतरी या वास्तूला नक्कीच भेट द्या। 700 वर्षांपूर्वीचे हे भक्कम तटबंदी असलेले मंदिर आजही जशीच्या तशी उभे आहे। जिथे आपली आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली घरे 20 वर्ष पण नीट टिकत नाहीत, खरंच सलाम आहे अशा वास्तूंना। अशा प्रकारे या पांडवकालीन महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही रिटर्न आलो। तर मंडळी, तुम्हाला पण या 7 शतकापासून उभ्या असणाऱ्या महादेवाच्या मंदिराला भेट द्यायची असेल तर नक्कीच कधीतरी इथे या। आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण हरी मंडळी।